तर मी चालले माझ्या मामाच्या मुलाच्या हल्दीला. आता एक साईड शायनिंग माझी बाकी होती आणि ऑलरेडी खूप उशीर झाला होता. इकडे माझी मेकअप पण डन झालेली. नंतर मी आहे ना साडी चेंज करून इकडे बघू शकता तुम्ही असा माझा आजचा आउटफिट आहे. ॲक्च्युली आपण असं सुद्धा घालू शकतो आणि ह्याच्यावर मी आहे ना एक मस्तपैकी कटवर्कचा जॅकेट पण रेडी केलेला. आता खूप हेवी आहे तो जॅकेट. इकडे बघू शकता माझा स्ट्रगल चालू होता जॅकेट घालण्यासाठी. असं ते खांद्यावर आहेत ना ती पानं आहेत ना ते आता बरेच दिवस झाले ना ते म्हणजे अशी थोडीशी सरकलेत. तर तेच मी आहे ना थोडंसं फिक्स करून घेतलं कारण की तो टाका जो आहे ना तिथून निघालेला. आता आहे ना पूर्ण तयार झाल्यानंतर मी अशी काही दिसते. तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही लगेच निघालो. आता बाबूला ॲक्च्युली मी नव्हतं घेतलं सोबत कारण की त्याची ना तब्येत डाऊन होती. त्याला आईबाबांकडे ठेवलं आणि आम्ही पोचलो घोडगावात. इकडे नंतर मी काजल आणि लकीला पण कॉल केला तर त्या ऑलरेडी पोचलेल्या होत्या. आणि इकडे मांडवात पोचते तर काय खिरमिटाला सुरुवात झालेली. इकडे बघू शकता. आता आमच्या इकडे खिरमिटाला खूप वेळ लागतं. तरी पण मी ना बहुतेक खिरमिट झाल्यानंतर पोचलेली. आणि बघू शकता नवऱ्याच्या करवल्या किती मस्त सजलेल्या आहेत. भारी वाटत होत्या सगळ्याजणी. सगळ्यांनी नऊवारी लावलेल्या. आता पब्लिक खूप होती तुम्ही बघू शकता. आणि नंतर आम्ही सगळ्या जमलेलो. ही आहे अर्षदा वहिनी, सगळे मम्मी वगैरे, आमच्या मामीचं वगैरे. आता तशी तर रोज आपली काही भेट होत नाही. असं काही फंक्शन असलं तरच बऱ्याच दिवसांनी भेट होते. तर त्याचं आमचं थोडं जास्त बोलणं चालू होतं. इकडे नंतर आम्ही गेलो घरात मामीला भेटायला. आणि ही आहे आमची मामी, नवरदेवाची आई. खूप छान दिसत होती ती. वाटतच नव्हती नवरदेवाची आई आहे म्हणून. आणि इकडे घरात बसलो आम्ही घाऱ्या वगैरे खात. या आमच्या दुसऱ्या मामीचं आहेत. आणि नंतर आम्ही आलो थोडे मांडवात टाईमपास केला, जेवून वगैरे आलो. नंतर बसलो इकडे. नंतर DJ चालू झालेले. थोडी मस्ती केली आम्ही, फोटोशूट व्हिडिओज वगैरे घेतलं बघू शकता तुम्ही. आणि थोडा वेट करत होतो, मला लगेच निघायला नको ना. आणि इकडे पोरांची पण मस्ती चालू होती. DJ चालू झालेले आणि इकडे सगळी बारीक बारीक पोरं, त्यांना जाम हाऊस वाटलेली. इकडे थोडंसं असं हे थोडासा धुराचा इफेक्ट वगैरे होता ना, त्यांना नवीन वाटत होतं. आणि इकडे बघू शकता तुम्ही अचानक माझी ना क्लासमेट सुषमाची माझी भेट झाली आणि खूप आम्ही एक्सायटेड झालेलो. इकडे विजयशी भेट घेतली आम्ही आणि नंतर फोटो वगैरे काढले. आणि आम्ही पोचलो नंतर देवीच्या पाड्याला. इकडे दक्षूची हालत होती तर तिलासुद्धा आम्ही भेटलो. इकडे फोटो वगैरे काढला आणि ऑलरेडी आम्हाला एवढा उशीर झालेला ना तिकडे. बरं बाबू पण वाट बघत असेल तर आम्ही नंतर निघालो.